दुसरे न बनवंती तो दीपक देवाला दीपक देवाला दीपक देवाला तुम्ही यावे रंग भराया तुम्ही यावे रंग भराया रंग भराया
बाजाराला या दोनाने भरले माठ सावळाला भरले माठवाला दरबारे जाऊ गोरे गोरे शेर दोरी जाणे दोला शाला तो सावला वाईल पाहून राजे काळाने वाईल पाहून राजे आम्ही गवळ्याच्या नारी रण स्वर्गाच्या परी अवतरल्या भुईवरी रणरूपाचे गाडा रणरूपाचे गाडा तिचा गोरा गोरा रंग किती वाटे बघावारे या रायची चेहरा आणि श्रीरंग आम्ही गवळ्याच्या नारी रण स्वर्गाच्या परी अवतरल्या भुईवरी रणरूपाचे गाडा आपण सहाऱ्या पोरी गेले म्हटलं चालू करत माझ्यावर तुला माहिती आहे का ग माहित नाही बघ शेजारची मावशी आहे ना तिला हक्का मार पाहू माझं तिचं कालच भांडण झाले बघ म्हणजे तू छाप मार अगं तुझं काय तिच्याशी रोजच भांडणं होतं बाई काय हा प्रकार ते नमतच नाही भीत मारते आता अगे मावशी मावशी ग मावशी अगं काय झालं ग अगं आम्ही साऱ्या गवलं नी मग मी काय करू अगं तू ये तर अगं कशाला ग अगं तू ये तर कशाला अगं म्हातारे ये तर अगं मावशी ये लवकर ये राधे करू नका तुम्ही ग गाई येते बाजार
पाडलीस की काय? नाही ग. नक्की ना? नाही ग. माझ्या आता मला मुलं किती? 12. मग त्यांना 12 अंडी घालून त्याला माहिती की नाही? हो का? चला चला बाई जायचंय ना आपल्याला. चला चला. काय करा मला कशाला मारली? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी तिथे मजूर चालले तर पण बाजूला एकटीला माहित नाही बघ म्हणून तुला हा मारल्या. काय म्हणते? हो चला चला. माझ्या नवऱ्याचं का मागितली? मागितलं तुमचं काय तर चाललं होतं म्हणून आपलं मागितली. आमचं चाललं होतं. तू नाही ना दिलं सोडून दे ना तो विषय. तू माझ्याशी बोलूच नको. ठीक आहे बाई नाही बोलत. ते काय करू व्हायचं? येऊ तिला जागेवर म्हणून. खूप पाणी तर जाईल. नीटच उभी राहा. आणि मग ते बघ घे. आणि विक्रीसाठी काय घेतलं ते सांग. अगं तुला घेतलं पातळ परपरीत दही. अगं बाई म्हणजे ताक म्हणायचं वाटतं तिला. तेच ते. ताक म्हणायचंय काय त्याला? तेच ते. हो का? तिला हे पण कळत नाही. परपरीत म्हणजे चालले की तिकडे? परपरीत म्हणजे काय घ्यायचं ते सांगतो. तिला घेतलंय खवा आणि घेतलंय असं म्हणते काही जमलं नाही पाहिजे. ठीक आहे चल हो बाजूला. पुढे ये, पुढे. काही महिन्यात दिसते, हा. अगं, बाई काय काय घेतलं विक्रीला? तिला घेतले कडी घेतले पितांबरी साडी. अगं बाबा शाबास शाबास. चल हो बाजूला. काय मुलट आपण घरी घेतली ना. ही अशी काय करते का? बक्षीस लागलंय ग. अगं मावशी काय गं? ते कसे पण झाले पण तुला कसला प्रॉब्लेम? मला प्रॉब्लेम म्हणजे कसं चालायचं? पुढचं जाती कसं चालायचं असतं? कसं पण चालू दे. आता तू सांग काय घेतलंस ते? काय सांगायला पाहिजे म्हणजे कशाला? अगं सांग ना. कशाला सांग ना गं. ऐक तर मी घेतलाय खावा नेतलाय बस शालू नवा. शाबास शाबास हो बाजूला. चला बाबा जायचं ना आपल्याला. चला 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 अगं मावशी मला सगळ्यांना चर्चा केली पण तुला काय सांगितलंच नाही. माझ्या म्हातारीचं काय घेऊन बसला? कशात काय की फटक्यात पाय? अगं तू बोललीस ना मगाची 12 तिची पाडलीस ना ती कशी एवढी पडली? ते सांगितलं नसतं बाई. अगं मावशी सांग ना. अगं राधा कोणाच्या वाटण्यावर पोरं फिरत असतात ना सर्व पोरं नागरी पुढे खेळतात ती. माझी बरोबर नाकडं उडी नाही बाई. अगं तिथं ना आम्ही चिंदामकर आहे ना तो तिथं कप्तान आहे आणि त्याचा कोच कोण योगेश पाले. काय माझा योगेश पाले. तरीच बोललो आता मावशी कशी हुरहुर करत नाही लागली. आता तुमची उड्या मारायला लागली. अगं मावशी नीट उभी राहा नाही तर घुसायचं काहीतरी. अगं बाई काय सोडलेच की काय? नाही ना इथं उड्या मारतेस ना म्हणून. चला 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 बाई.
किती गरम झाली रे म्हातारी बोलून दाखव ना, करून दाखव. मी ना लस्सी घेतली लस्सी काय आणि शृंगार माहितीये का काय माहितीये का काय मीना काय मीना अरे बोल. मीना अरे म्हातारे बोल काय का अगं मावशी कुछ कुछ वाकडी हाय. चला, बस झालं. चला. चला तर बाजाराला चला. ला 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 ला.
आठवा अवतार धरलाय बोला पुंडलिका वरदे काय करावे 16 शस्त्र 360 गवळले नित्य मेला 60 माठ करून मथुरेच्या बाजारी चाललाय यांचा रस्ता प्रतिबंध न करता आपले परम मित्र पेंड्या व सुदाम यांच्यावर सोपवले पाहिजे त्यांना हात मारून पाहतो पेंड्या व सुदामा हो आलो देवा जागो कुलचे आम्ही वीर कृष्ण आमचा राजा जागो कुलचे आम्ही वीर कृष्ण आमचा राजा अरे देवाचे दर्शन घे तुझी कशाचे अरे मग समोरून घे बरं समोरून घेतो बरोबर आपण असताना बोलवण्याचे कारण तरी काय लोकांना बोलवण्याचे कारण 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेला 60 माठ करून मथुरेच्या बाजारी चाललाय यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी तुम्हा दोघांना बोलवलेला आहे तुझा अखेर तुम्हा दोघांवर सोपवतात काय रे जेवण काय करायचं तुझं ऐकणार नाही अरे तुझी काय काम करायला गेली की हो माझी डान्सरच करते कशात रे तुला काय सांगू अरे माझी बायको आहे ना नुसता भोंगा आहे भोंगा नुसता भोंगा दिवस रात्र तिचा भोंगा चालू 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 आणि त्याच्या मग 4 पोरं त्यांचा भोंगा आणि त्यांचा भोंगा म्हणून माझ्या आईचा भोंगा 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 तुला माहिती काय
तरी काय काय तुला काय तुला जमल ना मला तर बाबा नाही जमणार मला पण नाही जमणार हो कोण करणार सांग बरं तो टिचरला करेल काय रे कुठला टीचर अरे इथला कालचा टीचर कालचा होय हा मग आर्यन आर्यन तो करीन आर्यनला बाबा पाठवणार नाही ऐसा बाबा मोठा बाबा की छोटा बाबा मोठा बाबा होय मग काय करायचा का रे का नाही पाठवणार त्याला नाही तो आता मधला जास्त मामाकडे असतो काय मामाची भोरगी बघितला नाही काय माहिती बा काय वाटतंय बाबा मग तो काय येण्याचा नाही काय येणार मग कोण करेल अरे तू गेल्या वर्षीचा आठवतोय कोण तो मनाली आली ती वाटते त्याला हा मनाली परत हा मनाली तो करील मला तर नाही वाटत पण हाय काय बोल आधी तो दिसतोय तुला कुठं नाही वडाच्या वाटल्यावर गेला वाटतं गेला तो आता नाही तो पण नाही करणार मग कोण करणार कोण करील तरी कोण अरे हा आपला परम मित्र आहे ना कोण वाकड्या तो आता कुठं असणार बघ तुला कुठं दिसतोय का दिसत तर कुठं नाही बाबा बघ ना तू मारले की मारू अरे वाकड्या अरे तायले ताय अरे हाय तरी कुठं अरे इकला हाय अरे ये इकडे सांगतो ये अरे कट्ट्याला अरे इकडं दही दूध काय भेटणार आहे बघ आता पोत भरलेला हाय भरलेला आहे होय ये इकडे तू इकडे ये काय माय आलो हा ये लवकर ये तारे पेंजा तू हात मारले कुंजवने गाय माझी गाय तू करणे कुंजवने गाय माझी गाय तू करणे तारे पेंजा तू हात मारले तारे पेंजा तू हात मारले Thank you.
मला सकाळी तुम्ही बोलली काय अजूनपर्यंत आली नाही बघ काय आली नाही आली. गेली कुठं लय ती गडबड 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 म्हणजे लय गडबड कसली गडबड एवढी तुला रे काय सांगू तुम्हाला काय झाला तरी काय लय मोठी गडबड झाली कसली गडबड झाली लय गडबड काय ना माझा एवढा होता हो आता एवढा झाला हो रे अरे एवढा एवढा म्हणजे काय तुम्हाला काय वाटलं माझा माझा वर वर मागचा वर तुम्हाला काय वाटलं आम्हाला वाटतात काहीतरी वाटतं बा. माझी बाई काय बोलते काय मला कुठं तरी घेऊन टाका टाकायचं अरे लोकांची देऊन देऊन होईल काय तुला टाकायचं टाका म्हणजे कुठं साधं टाका होते की शाळेत टाका होय शाळेला काय पाहिजे पण काय करणार कोणाचं काय कपडेच शिवलेलं नाही मग काय करणार माझा खर्च घातला तुझा खर्च माझा खर्च घातला तर काय हा मला गेल्या कधीच नाही घातली अरे तुझा शर्ट घातला माझा एवढा म्हणता माझ्या बाईला उतरती गाय माझ्या पोराची माझ्या गमतीदार काय गमतीदार काय बाबाच्या गाय नाही तर सगळे मुंबईनी चल बाबा मुंबईनी चल मला काय म्हणतात गावाला लय गावाला माझ्या लगेच कधी घातला लगेच कधी तयारी केली आता माझ्या ठेवला माझ्या आणि झाला पाणीच्या माझ्या पोरग्याला लय पुरी घालायची सवय तुझ्या मार्गात लय म्हणजे लयच सवय काय बोलला काय काही शिवाला कुठे काही शिवाला कुठे म्हणजे काय बोलल्या आम्ही मुंबईला जाणार आम्ही मुंबईला जाणार माझ्या काय केला लगेच झालेली होती की कधी काढून दाखवला बघा मुंबई माझ्या बाबाला घेऊन येतो म्हणलं आपला आला जावं आला आणि मला बोलला त्या मुलीला तुम्हाला मुंबई दाखवायचंय मी बोललो चालेल जाऊ वर्गावर होणार आहे कशी बाबा तू मुंबई नाही दाखवून हा नुसता कोपऱ्यात बसलेला कोपऱ्यात का बसला नवीन नवीन चालू केलं ना बाईने त्याला बघितला की असा बाजूला मला पंधरा धरून बसतोय त्याची परीक्षा जाऊया लगेच परीक्षा लगेच परीक्षा घेतली काय विचारला बाई बाईने पोरग्याला काय विचारलं नाही तुमच्या घरात काय कोण मला काय माहिती
सांगली केला तर नाही मग आणणार तू अरे तुला बोलवते ना कशाला जा बरं खूपच निघाला तुला आता पुढे काय सांग आपल्याला आपण सचिन रामजी शिंदे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्री गजानन रामजी शिंदे यांच्याकडून 501 रुपये. श्री महादेव माईक गवळणीसाठी 120 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. श्री सीताराम प्रिंतांकर यांच्याकडून वाकड्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही उत्कर्ष सेवा संघ मुंबई कोणी रामवाडेवाडी मंडळ आपले आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. रामाच्या घरी नावा कुठला बोलला कसा सांग ना आपण कोण आहेत ते आपण कोणाची हा जरा बोलतो मावशीला काय जबाबदार नाही कृष्णदेवाची तोंडजोडी कृष्णदेवाच्या सांगण्यावरून आम्ही तुमचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी आलोय. तुम्हाला इथे थांबावंच लागेल. काही ना परिणाम काय बघा म्हणते माणसं इथे थांबायला लागेल आपल्याला बाजारात